नमस्कार मित्रांनो, जरांगे पाटील आता मुंबईच्या दिशेनं त्यांनी वाटचाल सुरू केलेली आहे। मुंबईमधून ते बाहेर पडलेले आहेत, हायवेला लागलेले आहेत आणि त्याच्यासोबत आज दिसते त्या शक्तीमध्ये हजारो मराठे त्यांच्यासोबत आहेत। पुढे वरचेवर रस्ता काटेल तसं त्यांना मराठा समाज जॉईन होईल आणि ते मुंबईकडे कूच करतील अशी माहिती मिळते की कोर्टानं परवानगी नाकारली होती आंदोलनासाठी। त्यात अशी माहिती मिळते की जरांगे पाटील यांना काही अटी शर्तीवर आझाद मैदानामध्ये उपोषण करण्याची परवानगी मिळू शकते। अटी शर्तीवर जर आझाद मैदानावरती पोलीस बांधव असं तुमच्याकडून माहिती मिळते की परवानगी देणार आहे, अटी शर्ती मान्य करून जर ते परवानगी देतात अटी शर्तीवरती, आम्ही अटी शर्तीचा मराठा समाज म्हणून 100% पालन करणार ही आमचा शब्द आहे। त्याचबरोबर जरांगे पाटलांनी हेही स्पष्ट केलेलं आहे की जर सरकार माझ्यासोबत चर्चा करणार असेल तर ती चर्चा खुली होईल, गाडीवरती होईल, रस्त्यावरती होईल, बंद आड चर्चा होणार नाही अशा पद्धतीचं त्याच्या नेहमीच्या स्टाईलमध्ये जरांगे पाटलांनी आपलं मत ठामपणे मांडलेलं आहे। तुम्ही तिथं भेटता गाडीवर बसायचं नाही तर गाडीत बसायचं, मी खोली खाली बसणार नाही। ते हा म्हणले तुम्ही फोनाचा पोराकडं ते हा म्हणले गाडीवर आता जसं असेल तसं ना, आता मी जसं असेल तसंच बसणार, गाडीवर आणलं त्याला गाडीवर बसणार, तुम्ही नाही बसत त्याला काय झालं, त्याला काय समाजसाठी काय जावं राईट असला पाहिजे समाजसाठी, जसं असेल तसं क्लिअर। आता ते जर त्यांच्या वतीने आले मुख्यमंत्री साहेबांचं तर काय अडचण। आता आज उद्या म्हणत आज शेवटी जरांगे पाटील यांचा ताफा मुंबईकडे निघालेला आहे। आपण ही प्रचंड गर्दी पाहताय। अगदी बीडचे आमदार संदीप क्षीरसागर हे सुद्धा आतमध्ये तुम्हाला या गर्दीमध्ये दिसत आहेत। त्याचा नेहमीच मराठा आंदोलनाला पाठिंबा राहिलेला आहे आणि महाराष्ट्र सरकारच्या वतीनं एक शिष्टमंडळ जरांगे पाटलांना भेटायला येणार आहे। त्यामध्ये सहकार मंत्री बाबासाहेब पाटील सुद्धा आहेत असं पत्रकार सांगतायत। परंतु जरांगे पाटलांनी आपली भूमिका मांडताना किंवा आपलं मत मांडताना सांगितलं की कुणीही या, मला अडचण नाही। अगदी कोतवालाच्या हातानं जरी आपण या मराठा आरक्षणासंदर्भामधलं पत्र किंवा GR आणून दिला तरी तुम्ही स्वीकारणार आहे, मला काय मानापानाची गरज नाही अशा पद्धतीची भूमिका जरांगे पाटलांनी मांडली आहे। तर या संदर्भातल्या अपडेट्स आपण वेळोवेळी घेऊच। यामध्ये अनेक गोष्टी त्या येणाऱ्या काळामध्ये म्हणजे ह्या रस्त्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक घंट्यावर एक नवीन माहिती नवीन बातमी आपल्याला पाहायला मिळेल। या संदर्भामध्ये जी काही आता पुढे माहिती येत राहील दिवसभरामध्ये ती आपल्यापर्यंत वेळोवेळी आम्ही पोहोचवत राहू। आता मी सुद्धा रस्त्यावरतीच आहे, काही वेळानंतर आम्ही त्यामध्ये सामील होऊ। जय महाराष्ट्र।